आज आषाढी एकादशी निमित्त मुंबईतील वडाळ्यात विठ्ठल रखुमाई मंदिरात भक्तिभावाचं वातावरण पाहायला मिळतंय। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे। अभिषेक, महापूजा, भजन, कीर्तन आणि नामस्मरणानं मंदिर परिसर विठ्ठलमय झालाय। वारकरी संप्रदायाच्या जयघोषात भाविकांनी विठुरायाच्या दर्शनाचा आनंद लुटलेला आहे। वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। जय हरी विठ्ठलच्या नामघोषात हा परिसर दुमदुमून गेलेला आहे। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईचं हे मनमोहक रूप आपल्याला पाहायला मिळते। आज सर्वत्र राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळतोय। या निमित्तानं मुंबईतील वडाळ्यात देखील भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। या संदर्भातच अधिक जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, आज खरं तर आषाढी एकादशीचा दिवस आहे। सर्वत्र विठुरायाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेलेले आहेत। वडाळ्यात देखील ही खरं तर भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। नक्कीच आपण बघतोय की चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी विठ्ठल विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी असा जो नाद आहे तो सध्या इथे दुमदुमलेला पाहायला मिळतोय। मी वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात आहे। प्रचंड गर्दी जी आहे भाविकांची ती झालेली पाहायला मिळते। अगदी रस्त्यापर्यंत चौकापर्यंत ही गर्दी जी आहे ती पोहोचलेली आहे। संपूर्ण मंदिरामध्ये विठ्ठलाच्या नामाचा गजर जो आहे तो ऐकायला मिळतोय। त्याचबरोबर संपूर्ण मंदिर फुलांनी सजवलेलं पाहायला मिळतंय आणि विठ्ठलाचं रूप बघून सगळेच जण अगदी त्याच्या पायी त्याच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळतात। अतिशय सुंदर विलोभनीय असं हे विठ्ठलाचं रूप आहे। आपण बघू शकतो की अत्यंत मनमोहक अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती सजलेली आपल्याला पाहायला मिळते। बाजूला रुक्मिणी देखील आहे, ती देखील अतिशय सुंदर अशा पद्धतीने हे मंदिर आणि मूर्ती सजवलेली पाहायला मिळते। आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती झालेली आहे। अगदी छोटी छोटी बाळं देखील इथे या मंदिरात दर्शनासाठी आलेली आहेत आणि त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला। कोणतीही अनुचित अप्रिय घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जाते। दिवसभर भजन गायन त्याचबरोबर जपाचे जे कार्यक्रम आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहेत मंदिरातर्फे आणि विठ्ठलाच्या नामाने आज अवघा महाराष्ट्र जो आहे तो दुमदुमलेला पाहायला मिळतोय। त्यातच मुंबई कुठेही कमी नाहीये। आपण बघतोय की सगळे स्वयंसेवक देखील इथे काम करताना पाहायला मिळत आहेत। आपण विचारूया की सर काय सांगाल, कशा पद्धतीने इथलं आयोजन झालेलं आहे? इकडचं जे आयोजन झालेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे। लोकांचा जो उत्साह आहे ह्या वर्षी पहिल्याहून जास्ती वाढलेला आहे आणि आता लोक आतुरतेने येत आहेत देवदर्शनासाठी। खूप लांब लांबून लोक येत आहेत। मी आत्ताच ऐकलं होतं 10 मिनिटं अगोदर की आमची लाईन एक दादर टेटीपर्यंत गेलेली आहे। नक्कीच आपण बघतोय की कशा पद्धतीने भाग्यश्री, अगदीच आपण विठ्ठलाचं दर्शन जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना घडवून दिलेलं आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद।